हॅलो स्टुडंट, टुडेज टॉपिक इज डिसिजन स्ट्रक्चर. लास्टमध्ये आपण फंडामेंटल्स ऑफ वेबी बघितलं होतं. आज आपण डिसिजन स्ट्रक्चर बघणार आहे. काय आहे तर डिसिजन स्ट्रक्चर. डिसिजन स्ट्रक्चर इज ऑल्सो कॉल्ड अ कंट्रोल स्ट्रक्चर. डिसिजन स्ट्रक्चरला काय म्हटलं आहे? कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे जे कंट्रोल करते कंडिशन की वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स आणि डिसिजन देते. In VB.NET, the decision statement are the statement that controls the execution of the program on the basis of a specified condition. जशी तुमची कंडिशन राहील त्यानुसार तो काय करेल? डिसिजन देईल. कंडिशन ट्रू असेल तर ट्रू स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, फॉल्स असेल तर फॉल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. इट्स ऑल डिपेंड ऑन द कंडिशन. It is useful for determining whether a condition is true or not. True or not means true or false. We can define more than one condition to be evaluated by the program with a statement. आपण एकापेक्षा जास्त कंडिशनसुद्धा देऊ शकतो. जर कंडिशन फॉल्स असेल पहिली तर आपण दुसरी कंडिशन चेक करू शकतो, किंवा मग ट्रू असेल तर ट्रू कंडिशन पण एक्झिक्यूट होईल आणि दुसरी कंडिशन पण ट्रू असेल तर ते पण एक्झिक्यूट होईल. म्हणजे किंवा एकापेक्षा जास्त कंडिशन्स आपण देऊ शकतो आणि त्याचे डिसिजनसुद्धा देऊ शकतो. इट्स ऑल डिपेंड ऑन द स्टेटमेंट्स. आपण कशा प्रकारे त्याचा सिंटॅक्स यूज करत आहे त्या एक्सप्रेशनचा, त्या कंडिशनचा त्याच्यावर डिपेंड आहे त्याचा आन्सर. इफ द डिफाईन्ड कंडिशन इज ट्रू, द स्टेटमेंट ऑर अ ब्लॉक एक्झिक्यूट अकॉर्डिंग टू द कंडिशन. जर ट्रू कंडिशन असेल तर ट्रू स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, अँड इफ द कंडिशन इज फॉल्स जर स्टेटमेंट असेल तर तुमचं फॉल्स जर कंडिशन असेल तर फॉल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. याचे काही टाईप्स दिलेले आहे डिसिजन स्ट्रक्चरचे. फर्स्ट आहे इफ देन स्टेटमेंट, देन इफ देन एल्स स्टेटमेंट, देन इफ देन एल्स इफ स्टेटमेंट, देन सिलेक्ट केस स्टेटमेंट. याचे जे स्टेटमेंट्स आहे ते C++ सारखेच आहे, बट थोडंच चेंजेस आहे. त्यामध्ये आपण काय काय स्टेटमेंट यूज करत होतो की इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट. इथे काय आहे? फक्त इफ देन स्टेटमेंट आहे. ओके, फर्स्ट आपण इफ देन स्टेटमेंट काय आहे ते बघणार आहे. द इफ देन स्टेटमेंट इज अ कंट्रोल स्टेटमेंट दॅट डिफाईन वन ऑर मोर कंडिशन्स, and if the particular condition is satisfied, it executes a piece of information on a statement. आपण इफ देन स्टेटमेंटमध्ये काय करणार आहे की त्याची कंडिशन फर्स्ट चेक करणार आहे. जर कंडिशन तुमची सॅटिस्फाय असेल, ट्रू असेल तर ट्रू स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. ओके, अदरवाईज एंड होईल आणि दुसरी कंडिशन चेक करेल, म्हणजे एंड करून इफ. ओके, सिंटॅक्स पहा. इफ कंडिशन, इथे कंडिशन द्यायची आहे तुम्हाला इफच्या समोर, आणि जर कंडिशन तुमची ट्रू असेल तर देन तुम्हाला त्याचं ट्रू स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं आहे. ओके, दिस इज द फ्लो चार्ट. फ्लो चार्टवरून तुम्हाला सिम्पली समजून जाईल कशा प्रकारे एक्झिक्युशन होत आहे. फर्स्ट तुम्ही कंडिशन देत आहे. जर कंडिशन तुमची ट्रू असेल तर ट्रू स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, आणि फॉल्स असेल तर फॉल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. ओके, देन त्यानंतर आहे इफ देन एल्स स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट कोणता? इफ देन एल्स स्टेटमेंट. द इफ देन statement can execute single or multiple statement when the condition is true. जर तुमची कंडिशन ट्रू असेल तर तुम्ही ट्रू स्टेटमेंट एक्झिक्यूट करू शकता, आणि यामध्ये इफ देन एल्स स्टेटमेंटमध्ये काय करू शकता? तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त कंडिशन्स यूज करू शकता. त्याच्या सिंटॅक्सनुसार, सिंटॅक्स जसा आहे त्यानुसार त्याला मांडायचं आहे. जर तुम्हाला जास्त म्हणजे 2 किंवा 3 कंडिशन्स एक्झिक्यूट करायच्या असेल तर तुम्ही हे स्टेटमेंट यूज करू शकता प्रोग्रामिंगमध्ये. बट
व्हेन द एक्सप्रेशन इव्हॅल्युएट द फॉल्स इट डज नथिंग. जर स्टेटमेंट तुमचं फॉल्स असेल तर काहीच एक्झिक्यूट होणार नाही. जर तुमचं ट्रू असेल तर ट्रू स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. सो हिअर कम्स द इफ देन एल्स स्टेटमेंट. The if then else statement is telling what if condition to do when if the statement is false. जर तुमची स्टेटमेंट फॉल्स असेल, इफ स्टेटमेंट इज फॉल्स, तर तो काय करेल, फॉल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल. फॉलोविंग द इफ देन स्टेटमेंट गेट द सिंटॅक्स. सिंटॅक्स पहा कशा प्रकारे आहे. इफ तुम्हाला फर्स्ट कंडिशन द्यायची आहे पहिली, देन कंडिशन ट्रू असेल तर ट्रू स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. ओके, दिस स्टेटमेंट विल एक्झिक्यूट इफ द बुलन कंडिशन इज ट्रू. म्हणजे पहिलं स्टेटमेंट तुमचं एक्झिक्यूट होईल जर तुमचं एक्सप्रेशन काय आहे, ट्रू आहे तर. अदरवाईज मीन्स एल्स, ऑप्शनल स्टेटमेंट विल बी एक्झिक्युटेड. म्हणजेच फॉल्स स्टेटमेंट जर दिलं असेल, तुम्ही दुसरं स्टेटमेंट दिलं असेल तर एल्सच्या पार्टमध्ये दुसरं स्टेटमेंट दिलं असेल तर ते एक्झिक्यूट होईल. ओके, नाहीतर काय होईल, फर्स्ट एक्झिक्यूट होईल. इकडे फ्लोचार्ट दिलेला आहे. फर्स्ट कंडिशन द्यायची आहे. इफ द कंडिशन इज ट्रू देन फर्स्ट ब्लॉक तुमचा एक्झिक्यूट होईल इफ कोडचा. अदरवाईज द कंडिशन इज फॉल्स, तुमची कंडिशन जर फॉल्स असेल तर काय होईल, एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल. देन त्यानंतर आहे इफ देन एल्स इफ स्टेटमेंट. द इफ देन एल्स इफ स्टेटमेंट प्रोव्हाइड्स अ चॉईस टू एक्झिक्यूट ओनली वन कंडिशन और स्टेटमेंट फ्रॉम अ मल्टिपल स्टेटमेंट. एक कंडिशन देऊ शकता आणि मल्टिपल स्टेटमेंट्स तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. एक्झिक्यूट स्टार्ट्स फ्रॉम द टॉप टू बॉटम अँड इट चेक फॉर each if condition, and if the condition is met the block of a if the statement is executed, and if none of the condition are true. जर कुठलीही कंडिशन तुमची ट्रू नसेल तर काय होईल, लास्ट ब्लॉक एक्झिक्यूट होईल, मीन्स डिफॉल्ट कंडिशन एक्झिक्यूट होईल. ओके, फॉलोविंग द सिंटॅक्स. खाली तुम्हाला सिंटॅक्स दिलेला आहे. इफ फर्स्ट कंडिशन चेक करायची आहे, देन द फर्स्ट कंडिशन इज ट्रू, तर पहिलं तुमचं काय होईल, स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि डायरेक्टली मग काय होईल, डिफॉल्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. इफ फर्स्ट कंडिशन इज फॉल्स देन काय करेल, तो एल्स पार्टमध्ये दुसरी कंडिशन चेक करेल. ओके, दुसरी कंडिशन तुमची ट्रू आहे, फर्स्ट फॉल्स आहे, दुसरी ट्रू आहे, तर दुसरं एक्झिक्यूट करेल तो आणि डायरेक्टली मग डिफॉल्ट स्टेटमेंट देईल. इफ फर्स्ट कंडिशन इज ट्रू, इफ फर्स्ट कंडिशन इज फॉल्स, सेकंड कंडिशन इज ऑल्सो फॉल्स आणि थर्ड कंडिशन इज ट्रू, तर डायरेक्टली तो काय करेल, थर्ड कंडिशन एक्झिक्यूट करेल. ओके, आणि देन काय देईल, डिफॉल्ट स्टेटमेंट देईल. इफ फर्स्ट कंडिशन इज फॉल्स, सेकंड कंडिशन इज ऑल्सो फॉल्स आणि थर्ड कंडिशन इज ऑल्सो फॉल्स, देन इट एक्झिक्यूट ओनली डिफॉल्ट स्टेटमेंट. ऑल three statements are getting false, so it can be gives the default statement. ओके, यामध्ये काय होतं, एकापेक्षा जास्त कंडिशन्स आपण चेक करत आहोत. पहिली चेक करत आहे, दुसरी चेक करत आहे, तिसरी चेक करत आहे. जर दुसरी असेल तुमची बरोबर तर दुसरी एक्झिक्यूट होईल, पहिली असेल बरोबर तर पहिली एक्झिक्यूट होईल. जर पहिली दुसरी फॉल्स असेल तर तिसरी एक्झिक्यूट होईल. इट्स ऑल डिपेंड ऑन द कंडिशन. तुम्ही कंडिशन कशा प्रकारे देत आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, देन त्यानंतर आहे फ्लोचार्ट. त्याचा फ्लोचार्ट बघा, त्याच्यावरून सिम्पली समजून जाईल. फर्स्ट कंडिशन दिलेली आहे. फर्स्ट जर कंडिशन तुमची ट्रू असेल तर ट्रू स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. जर फॉल्स असेल तर काय करेल, तो दुसरी कंडिशन चेक करेल. ओके, जर दुसरी कंडिशन
पहिली कंडिशन फॉल्स आहे आणि दुसरी कंडिशन तुमची ट्रू आहे तर ट्रू स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल. आणि पहिली कंडिशन फॉल्स आहे, दुसरी कंडिशन फॉल्स आहे तर तो काय करेल, तिसरी कंडिशन चेक करेल. एन मीन्स एन टाईप ऑफ कंडिशन्स, म्हणजे तुम्ही अशा प्रकारे भरपूर साऱ्या कंडिशन्स तुम्ही चेक करू शकता. ओके, आणि ते काय करेल नंतर तुम्हाला डिफॉल्ट स्टेटमेंट देईल. देन फोर्थ आहे सिलेक्ट केस स्टेटमेंट. सिलेक्ट केस स्टेटमेंट मीन्स एकापेक्षा जास्त कंडिशन्स एक्झिक्यूट करणे. In VB.NET, the select case statement is a collection of multiple case statement which allows executing a single case statement from the list of a statement. A selected case statement uses a variable to test for a equality against multiple case or a statement in program. म्हणजे इक्वल त्याचं इनपुट काय राहील, इक्वली राहील. त्या सगळ्या एक्झिक्युशन्सचं 2 असेल, 3 असेल, 4 असेल एक्झिक्युशन्सचे इनपुट सेम राहील, फक्त एक्झिक्युशन डिफरंट राहील. इफ द व्हॅरिएबल इज मॅच विथ एनी टेस्ट केस, आणि ते जे तुम्हाला एक्झिक्युशनचे स्टेटमेंट द्यायचे आहे ते कशात द्यायचे आहे, केस व्हॅल्यूमध्ये द्यायचे आहे. दॅट statement will be executed. And if the condition is not matched with any cases, जर कंडिशन कुठलीही मॅच नसेल होत कुठल्याही केसेसला तर काय करेल, डिफॉल्ट स्टेटमेंट दे. ओके, सिंटॅक्स बघा. पहिले सिलेक्ट केस करायचं आहे तुम्हाला, केस स्टडी द्यायची आहे, व्हॅरिएबल ऑर एक्सप्रेशन, कुठल्याही व्हॅरिएबल यूज करायचे किंवा मग एखादी एक्सप्रेशन द्यायचं आहे. जर सपोज तुम्हाला आता अरिथमॅटिक ऑपरेशन करायचं आहे तर तिथे काय येईल, अरिथमॅटिक ऑपरेशन. सिलेक्ट केस ॲज अ अरिथमॅटिक ऑपरेशन. अरिथमॅटिकमध्ये कुठले कुठले करायचे, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. फर्स्ट केस व्हॅल्यूमध्ये आपण काय देऊ, ॲडिशनचं देऊ केस व्हॅल्यू. देन सेकंडमध्ये सबस्ट्रॅक्शनचं देऊ, थर्डमध्ये मल्टिप्लिकेशनचं देऊ, फोर्थमध्ये डिव्हिजनचं देऊ. आणि हे चारही नसेल तर मग काय, डिफॉल्ट स्टेटमेंट. ओके, तर इथे तुम्हाला 2च केस व्हॅल्यू दाखवल्या आहे या सिंटॅक्समध्ये. अशा प्रकारे तुम्ही भरपूर साऱ्या केस व्हॅल्यू देऊ शकता. इनपुट काय राहील, जर इनपुट आपण 4 फर्स्ट काय दिलं, 4 दिलं आणि सेकंड काय दिलं, इनपुट आपण 2 दिलं तर काय होईल, ॲडिशन 6 येईल, सबस्ट्रॅक्शन 2 येईल, मल्टिप्लिकेशन 8 येईल आणि डिव्हिजन काय येईल, 2 येईल त्याचं. हे काय झालं त्याचे एक्झिक्युशन्स. बट इनपुट काय आहे, ओनली 1 इनपुट अँड एक्झिक्युशन्स आर 4. जर या व्यतिरिक्त जर आपल्याला एकही याच्यातलं मॅच नसेल होत तर काय द्यायचं आहे, डिफॉल्ट स्टेटमेंट द्यायचं आहे. त्यासाठी दिस इज द फ्लो चार्ट. फ्लो चार्टमध्ये काय द्यायचं आहे, फर्स्ट तुम्हाला एक्सप्रेशन द्यायचं आहे आणि देन त्यानंतर कुठले कुठले तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहे त्या एक्सप्रेशनमध्ये कंडिशन्स, त्या कंडिशन्स द्यायच्या आहे. ओके, पहिली काय येईल, मग पहिली केस कशाची आहे, आपली ॲडिशनची आहे तर फर्स्ट स्टेटमेंट कशाचं एक्झिक्यूट होईल, ॲडिशनचं. देन सेकंड केस कशाची आहे, आपली सबस्ट्रॅक्शनची आहे तर काय होईल, सबस्ट्रॅक्शनचं आन्सर एक्झिक्यूट होईल. असे तुम्ही n नंबर ऑफ आन्सर्स तुम्ही एक्झिक्यूट करू शकता ॲज पर युअर प्रोग्राम. प्रोग्रामिंगमध्ये कशा प्रकारे दिलेलं आहे त्यानुसार. तर अरिथमॅटिक म्हटलं तर अरिथमॅटिकमध्ये 4 एक्सप्रेशन आपण देऊ शकतो, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. लॉजिकल म्हटलं तर अँड, ऑर, नॉर अशा प्रकारे एक्सप्रेशन्स येईल. ओके, या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या कंडिशन्स द्यायच्या आणि एक्झिक्यूट करायच्या. हे सगळे काय झाले, तुमचे सिंटॅक्स झाले डिसिजन स्ट्रक्चरचे. डिसिजन स्ट्रक्चरमध्ये काय दिलेले आहे, तुम्हाला 4 सिंटॅक्स दिलेले आहे. ह्या सिंटॅक्सचा यूज तुम्हाला त्याच्या प्रोग्रामिंगनुसार करायचा आहे, कशा प्रकारे त्याची प्रोग्रामिंग आहे आणि कुठे कुठला सिंटॅक्स तुम्हाला यूज करता येईल हे तुम्हाला लॉजिक ठरवायचं आहे त्या प्रोग्रामचं. ओके, देन त्यानंतर आपण लूप स्टेटमेंट घेणार आहे नेक्स्ट लेक्चरला.
थँक्यू स्टुडंट्स.